वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। बघा किती सुंदर दिसते की नाही आपली रेसिपी। तर ही रेसिपी काय आहे तुम्ही पुढे तर बघणारच आहात, तरी पण मी सांगते, बघून असं वाटतं की खावं। तर ही जी आहे ती हैदराबादी चिकन बिर्याणी आहे, एकदम सोपी साध्या पद्धतीची, बघता क्षणी किती सुंदर वाटते बघा तुम्ही। जर तुम्हाला अशी रेसिपी बनवायची असेल ना तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघा। ही रेसिपी जी आहे ती माझ्या मैत्रिणीची आहे, मी तिच्याकडे गेली होती त्यावेळेस बनवत होती ती, मी शूट केलेली आहे। ही रेसिपी खूप सुंदर आणि चविष्ट अशी ही हैदराबादी बिर्याणी लागते। चला तर वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूया। आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलवरती त्यांनी सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। छान छान असे रेसिपी तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील। एकदम सोप्या साध्या पद्धतीच्या रेसिपी असतात, बऱ्याच रेसिपी ही पारंपरिक पद्धतीच्याही असतात। तर आपल्या मित्रमैत्रिणींनाही ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि वेळ न घालवता रेसिपी स्टार्ट करूया। चला तर मी बघा हैदराबादी चिकन बिर्याणी बनवते। तर मी 2 किलो चिकन घेतलेला आहे। चिकन स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा मी धुवून घेतलंय आणि बघा त्याचे छोटे असे कट करून घेतल्यात। हे 10 ते 15 हिरव्या मिरच्या आहेत, त्यामधून भाग कट करून घेतलेले आहेत। 2 भाग करायचे आहेत एका मिरच्याचे। त्याचबरोबर खायचा लाल कलर आहे तो घेतलेला आहे, एकदम थोडासा घ्यायचा आहे। हा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा असेल टाका, नाही टाकला तरीही चालेल, पण कलर छान येण्यासाठी बघा मी तो टाकलेला आहे। आणि पूर्ण हाताच्या साहाय्याने मी चिकनला लावून घेतलेला आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचे। मी आता 3 चम्मच मीठ टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर अद्रक लसूण पेस्ट आहे बरं का, ही 9 चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकायची। 3 4 5 असे 9 चम्मच ही अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे आपल्याला। आपल्याला चिकन ला सर्व मसाला लावून घ्यायचा आहे आता। आणि आपल्याला बिर्याणी बनवायच्या आधी 3 ते 4 तास हे लावून ठेवायचं आहे। तुम्ही जर दुसऱ्या दिवशी सकाळी बनवणार असाल तर आदल्या दिवशी लावून ठेवलं तरीही चालेल। बघा मी अर्धा किलो दही घेतलेला आहे, ते दही ह्याच्यामध्ये टाकून घेतले आणि पूर्ण हाताच्या साहाय्याने चिकन आणि मसाला मिक्स करून घेणार आहे। जास्ती आंबट पण नाही दही घ्यायचंय, मीडियम असं आंबट दही घ्यायचं आहे। हे घरचं लावलेलं दही आहे, जे की अर्धा लिटर आहे। बघा अशा पद्धतीने आता ह्याच्यामध्ये मीडियम साईजचे 3 चम्मच हळद टाकलेली आहे आणि परत एकदा हलवून घेते। आणि लाल मिर्च पावडर आहे, ही फक्त कलर साठी बेडगी मिरचीची लाल मिर्च पावडर आहे। बघा 4 चम्मच 5 6 7 8 चम्मच मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे। हिरवी मिरची पण टाकली आपण, त्याच्यामुळं धना पावडर आहे 2 चम्मच। सर्व असं हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे। आणि हे जे लिंबाचा रस आहे, मी 2 वाटी लिंबाचा रस टाकते ह्याच्यामध्ये। लिंबू पिळून मी गाळून घेतलेला आहे, ते 2 वाट्या लिंबाचा रस ह्याच्यामध्ये टाकणार आहे। त्याचबरोबर कांदा चांगला भाजून बारीक करून घेतलेला आहे। साधारण 7 ते 8 कांदे मी तळून घेतले होते चिरून आणि ते बारीक केलेले आहेत। हे घरचा हैदराबादी बिर्याणी मसाला आहे, आपला कोणताही बिर्याणी मसाला टाकला तरीही चालेल। बघा 1 2 3 4 5 6 चम्मच मी बिर्याणी मसाला वापरलेला आहे। हे पहा 6 चम्मच बिर्याणी मसाला वापरलाय आपण आता आणि परत एकदा हलवून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 किलो टोमॅटो टाकायचे आहेत। मी टोमॅटो स्वच्छ धुवून उभे काप करून घेतलेत। बघा हे टोमॅटो मी 1 किलो बरोबर घेतलेले आहेत। ते आता आपण
ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला पुदिना टाकायचा आहे। मीडियम साईजची पुदिनाची एक गड्डी घ्यायची आणि कट करून घ्यायचा आहे पुदिना। बघा, एक गड्डी मी पुदिना टाकलेला आहे जवळपास। आता कलर खूप सुंदर आलाय, पण आपल्याला ह्याच्यात खायचं तेल जे आहे ते टाकायचं आहे। 2 वाट्या मी तेल ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। बघा, बरोबर 2 वाट्या तेल मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। 2 किलो चिकन आहे, परत एकदा सांगते 2 किलो चिकन आहे हे। बघा, सर्व मिक्स करून मॅग्नेट व्हायला ठेवून द्यायचं आहे। फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल, बाहेर ठेवलं तरीही चालेल। कमीत कमी 4 ते 5 तास असंच मॅग्नेट होण्यासाठी आपल्याला हे चिकन ठेवून द्यायचंय। कलर किती सुंदर दिसतोय बघा। आता हे जे आहे ते आपण झाकून ठेवून देणार आहे। तोपर्यंत भाताची तयारी करून घेऊया। बघा, मी पाणी ठेवून घेतलेलं आहे भातासाठी गरम करायला आणि त्याच्यामध्ये 7 ते 8 लवंग, दालचिनी, त्याचबरोबर मोठी वेलची, मोठी विलायची टाकून घेतलेली आहे एक, त्याचबरोबर छोट्या 2 विलायची। हे चांगलं पाणी उकळवू द्यायचंय। आपल्याला भात नितळून काढायचा आहे, त्याच्यामुळे पाण्याचा अंदाज थोडासा जास्ती ठेवा। तमालपत्र टाकलेले आहे आणि पुदिना आहे तो थोडासा टाकलाय, एक मुठभर पुदिना ह्याच्यामध्ये टाकलेला आहे। भात शिजवताना पाणी उकळलं की ह्याच्यामध्ये आपल्याला भात टाकून घ्यायचा आहे। आता आपण जसा भात बनवतो जिरा राईस वगैरे, त्याच पद्धतीने हा भात बनवून घ्यायचा। बघा, मी चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आता मी तांदूळ जो आहे तो महत्वाची टीप, मी 1 तासापूर्वी तांदूळ भिजत टाकला होता। तांदूळ चांगला भिजवून मग नितळवून घेतलेला आहे। तर हा बासमती तांदूळ आहे, बासमती तांदळाचीच बिर्याणी छान बनते। तर मी दावतचा बासमती तांदूळ घेतलेला आहे। बघा, मी तांदूळ भिजवून घेतला होता, अगोदर भिजत ठेवला होता, जेणेकरून आपला भात जो आहे तो स्वच्छ आणि सुंदर व्हावा, सुटसुटीत असा। बघा, हलवून घ्यायचं आहे चम्मचनी तांदूळ टाकल्यानंतर। आता आपल्याला भात शिजायला ठेवून द्यायचा आहे। तर ह्याच्यात काय करायचंय, एक अर्ध लिंबू आपल्याला पिळून घ्यायचा आहे। बघा, भात मी चांगला 15 ते 20 मिनिटात शिजवून घेतलाय। 80% भात आपल्याला शिजवायचा आहे, पूर्ण भात शिजवायचा नाही। तर मी एक लिंबू पिळून भात शिजवून घेतलेला होता। तर बघा, 80% मी तांदूळ शिजवलेला आहे आणि आता एक गाळणी घेऊन गाळणीमध्ये हा पूर्ण तांदूळ पाणी गाळून घेतलेला आहे। त्याच्यामुळे मीठ टाकताना मिठाचं प्रमाण थोडंसं जास्ती टाकायचं आहे। जे वरचं पाणी आहे त्याच्यामधलं मीठ वापरता येत नाही, तर त्याच्यामुळे थोडंसं मिठाचं प्रमाण जास्ती टाकायचं आहे। बघा, किती सुटसुटीत असा तांदूळ झालेला आहे। मी 2 भांड्यामध्ये नितळवून घेते। चला, तर आता आपण भाजीची तयारी करूया, म्हणजे चिकन मसाला बनवतोय ना आपण ग्रेव्हीसाठी, त्याची तयारी करू। बघा, हे सगळे गरम मसाले घेतलेले आहेत। तमालपत्र, शहाजिरं, लवंग, मिरं, काळं मिराचा वापर केलेला नाही, दालचिनी आणि मोठी विलायची असं घेतलेलं आहे। तर आपला मसाल्यामध्ये मिरा आहे, भातामध्ये मिरा आहे, तर चिकन शिजवताना मिरं टाकायचं नाही। तर हे चांगलं तेलावरती परतून घ्यायचंय। तेलाचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवायचं, म्हणजे मी 1 वाटी तेल ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता ते चांगलं परतलं गेलं की आपण मॅग्नेट करून ठेवलेलं चिकन जे आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेते। बघा, 2 किलोची बिर्याणी दाखवत होती, त्याच्यामुळे एकाला 2 जणी होतो। तर त्या तेलावरती चांगला असा मसाला आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे चिकन। मी सर्व चिकन ह्याच्यामध्ये टाकून घेते। बघा, सर्व चिकन टाकून घेते आणि हलवून घेणार आहे। कलर किती सुंदर दिसतोय तुम्ही बघू शकता। आपल्याला ह्याच्यात पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही। कलर खूप सुंदर आलाय बरं का चिकनला। ह्या मैत्रीण मला शिकवत होती हैदराबादी बिर्याणी कशी बनवायची ती। बघा, वर कट वगैरे कसा आलाय। तेल जास्ती टाकायचं आहे, त्याचं थोडंसं हळदी आणि मिठाचं पाणी सुटलं होतं, त्याच्यामध्ये चिकन आपलं पूर्ण शिजवून घ्यायचंय।
चला तर आता आपलं चिकन पण छान शिजत आलंय, कट आलेला आहे आणि असंच थोडं रस्सा आहे असाच ठेवायचा आहे. असं ठेवल्याने आपली बिर्याणी फडफडीत होत नाही. बघा मी पातेल्यामध्ये का चिकन काढून घेतलंय, चिकन शिजलेलं आहे आणि आता मी लेअर देण्यासाठी एका पातेल्यामध्ये सगळ्यात पहिलं खाली चिकन टाकलंय, त्याच्यावरती भात टाकायचा आहे पांढरा, पूर्ण भात असा पसरवून घ्यायचा आहे. हे बघा सर्व बाजूला एकसारखा भात करून घेतलाय आणि हा जो आहे तो मी 2 किलोच्या आसपास कांदा तळून घेतला होता चिरून, त्यातला कांदा सगळ्यात पहिला थोडा टाकलाय आणि हा जो आहे तो केशरी आणि पिवळा असा मिक्स कलर केलेला होता लिक्विड, तो अधिक चिन्हामध्ये टाकून घेतलाय आणि राहिलेला जो कांदा आहे अजून तो आता ह्याच्यामध्ये टाकते आणि पूर्ण कांदा पसरवून घेणार आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि पसरवून घ्यायचंय. बघा किती सुंदर दिसतोय लेअर. तर आता ह्याच्यावर आपल्याला परत जे आहे ते चिकन टाकायचं आहे ह्या कोथिंबीर आणि भातावरती. बघा मी सर्व चिकन अशा पद्धतीने राहिलेलं टाकून घेते. थोडासा रस्सा जो आहे तो ठेवायचा आहे, म्हणजे सगळ्यात पहिलं चिकन खाली टाकण्याचं कारण की भात लागला जात नाही, म्हणून सगळ्यात पहिला चिकनचा लेअर द्यायचा, नंतर भात, नंतर चिकनचा लेअर दिलेला आहे. तुम्ही 2-3 लेअर मध्ये करू शकता, मी 2 लेअर मध्ये करून दाखवते. बघा चिकन टाकून घेतलंय, आता हे सर्व साईडने एकसारखं पसरवून घेणार आहे. हा रस्सा आहे जो चिकनचा राहिलेला तो सर्व टाकून घेतलाय आणि एकसारखं पसरवून घेतलेला आहे. चला तर ह्याच्यावर आपला जो राहिलेला पांढरा भात आहे तो टाकून घ्यायचा आहे. आपली दुसरी ही लेअर तयार होत आली. सर्व तांदूळ मी याच्यावरती पसरवून घेणार आहे. बघा हाताच्या साहाय्याने मी सर्व एकसारखं करून घेतलंय. बघा पूर्ण तांदूळ जे आहे तो मी टाकलेला आहे. 2 किलो चिकन घेतलंय तर 2 किलो तांदूळ मी घेतला होता. बासमतीचा दावतचा 2 किलो तांदूळ घेतलेला आहे आणि 80% मी तांदूळ शिजवून घेतलाय, कारण आता आपल्याला नंतर ह्याच्यावरती गॅसवरती ठेवल्यावर बाकीचा तांदूळ शिजतो आपोआप. त्याच्यासाठी बघा हा कलर परत एकदा अधिक चिन्हामध्ये आणि थोडासा मध्यभागी जास्ती ओतलेला आहे. त्याचबरोबर वरून कांदा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. हा कांदा उभा चिरायचा आहे आणि तळून घ्यायचा. बघा कुरकुरीत असा कांदा तळून घ्यायचा आहे. कांद्याची लेअर देऊन झाली की वरून चिरून घेतलेली कोथिंबीर बघा किती छान दिसतंय. आता जे आहे मस्त वाटते बिर्याणी. ह्याच्या तिन्ही साईडला म्हणजे 2 साईडला 1-1 चम्मच तूप सोडून घ्यायचे आणि मध्ये 1 चम्मच तूप सोडून घ्यायचे. बघा मी अशा पद्धतीने तूप सोडून घेतलेला आहे. 3 भागामध्ये तूप 1-1 चम्मच म्हणजे 3 चम्मच तूप घेतले. त्याच्यानंतर कूलिंग पेपरने मी पॅक करून घेतलेला आहे आणि एक 15 मिनिटं मी बिर्याणी शिजाय ठेवलेली आहे. बघा मी चेक करून घेतलं तर थोडीशी शिजायची राहिली होती, म्हणून परत मी हा पेपर पॅक करून घेते. ह्याच्यामुळे काय होतं तर बिर्याणीला आपल्या छान दम बसतो व वाफ अजिबात जात नाही. तर असा पेपर लावून घ्यायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर चला आपली बिर्याणी मस्त अशी तयार झाली. किती सुंदर बिर्याणी दिसते, तुम्ही बघू शकता. खाण्यासाठी एकदम तयार. तर बिर्याणी काढताना एका साईडने काढायची, म्हणजे जो भात आहे तो खूप छान येतो, व्हाईट केशरी अशा कलर मध्ये. बघा अशा पद्धतीने मी ताटामध्ये बिर्याणी काढून दाखवते. चला तर सुंदर अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे. थोडासा लेग पीस हुडकत होतो कुठे सापडतोय म्हणून. तर असं छान बिर्याणी आपली तयार झाली आणि तोंडी लावण्यासाठी कोशिंबीर केलेली आहे. बघा मैत्रिणीने वरून असा केशरी आणि पांढरा भात थोडासा टाकून डेकोरेशन केलं. एकदम बाहेरच्या सारखी
हैदराबादी दम बिर्याणी तयार झालेली आहे। तोंडी लावण्यासाठी कोशिंबीर केली होती ती ठेवलेली आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना कमेंट करून नक्की सांगा। खूप सोप्या पद्धतीने तिने दाखवलेला आहे की हैदराबादी दम चिकन बिर्याणी कशी बनवायची। चला तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जे कोणी नवीन असतील चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजेच व्हिडिओची नोटिफिकेशन येईल। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।